2024 पहिल्या पर्वामध्ये थेट मेगा फायनलमध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यासाठी चालू असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. जय वाघोबा टीम कॅप्टनने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सौरभ आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगला नितेश शर्मा अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू. भरपूर चांगलं प्रात्यक्षिक त्याने साकारलं या स्पर्धेमध्ये खेळत असताना. मॅचला होईल सुरुवात. सेमीफायनल क्रमांक पहिली या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट अलोंग कार्पेट. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर लेगला उचलून फेकी करेल तत्पूर्वी दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. दोन रनने स्कोरबोर्ड देखील ओपन झालाय टीम जय मल्हार फायटर या टीमचं. एक अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. रनआउटची संधी होती परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. असे चेंडू मात्र खऱ्या अर्थाने कॉन्फिडन्स वाढवतील टीम जय वाघोबा 11 या टीमचे. कारण टॉस जिंकल्यानंतर घेतलेला फिल्डिंग करण्याचा निर्णय, जीवनामध्ये तुम्ही एखादा निर्णय घेता तो निर्णय सिद्ध करण्यासाठी तुम्हाला भरपूर प्रयत्नांची पराकाष्ठता करावी लागते आणि त्यासाठी आज संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वेग लाजवाब, कौतुक करावं लागेल सौरभचं. आपल्या कामगिरीचा गौरव करणारी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या. त्यानंतरचे सलगचे 2 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळतात. सलगचा तिसरा बॉल निर्धाव स्वरूपाचा येतोय. लाजवाब गोलंदाजी. प्रत्येक बॉलवर रन येणं हे भरपूर इम्पॉर्टंट असेल टीम जय मल्हार फायटर या टीमसाठी. कारण दोन्ही संघ विजयाची स्वप्ने घेऊन उतरलेत आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना एक चांगला खेळ करावा लागेल. कारण चांगला दर्जाचा खेळ तुम्हाला सातत्याने विजेता बनवत असतो आणि खराब खेळ तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जात असतो. आणि आतापर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डरचं जजमेंट चुकलं आणि त्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालंय आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन. एक मोठं लक्ष सेट करायचं आहे. 4 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 फिल्डरला भेदून मोठे फटके खेळायचे. परंतु सौरभचं कौतुक करावं लागेल कारण आतापर्यंत मोठे फटके लगावण्यापासून त्याने रोखले. चांगली फिल्डिंग त्यांचे फिल्डरच्या माध्यमातून देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळला. फिल्डर तैनात होता. रनआउटची संधी. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कठीण काळाला सामोरे जावं लागलं असतं बॅट्समन स्वरूप पाटील यांना. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होते. 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण होते आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 5 रन. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर
आतापर्यंत टीमची धावसंख्या 5 रन आपल्याला पाहायला मिळते. स्पेल नंबर 2 आणि सुहास कातकरी आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवर सेकंड ओव्हरसाठी. या बॉलवर बिगिट केलाय, फटका चांगला आहे, फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू चाललाय 4 रनसाठी. या मॅच मधला हा पहिला चौकार. जय मल्हार फायटर या टीमसाठी हवी आहे. या मोमेंटला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय, जजमेंट चुकला आणि त्यानंतर दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली. दुहेरी धावेचं रूपांतर तिहेरी धावांमध्ये झाले आणि 3 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. बारा धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सुहास पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. नो मॅन लँड्स रिजन मध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन, 14 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 3 चेंडू अद्याप शिल्लक आहे. तर चला नेक्स्ट मॅच जिम बॉईज आणि श्री स्वामी समर्थ 11 दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर टॉससाठी तुम्हाला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आज संपूर्ण अग्रोही गाव एकत्रित आले. अग्रोही प्रीमियर लीग 2024चे पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये मोठ्या जल्लोषमय उत्साहाच्या वातावरणामध्ये या स्पर्धेचा ज्या प्रकारे कालच्या दिवसामध्ये आदरणीय रोहिदासजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर या स्पर्धेला प्रारंभ होताना देखील आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव स्वरूपाचा बॉल येतोय. शेवटचे 2 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. 14 रन आतापर्यंत झालेत. हा बॉल वेग भन्नाट होता. बॅट्समनची मोमेंट रीड केली जाते, त्यानंतर साकारलेली रणनीती ही सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला जाते सुहास कातकरीच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या षटकातला. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पिंटूने टिपल्या हा झेल आणि पहिला धक्का टीम जय मल्हार फायटर्स या टीमला सौरभने झेल टिपला आणि पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय.
19 रन्स 19 धावा आतापर्यंत धावफलकावर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते, परंतु मिस फिल्डिंग गंमत पाहायला मिळाली, त्याची किंमत फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरवर 25 रन 25 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. हा बॉल देखील आशाभूत नजरेने पाहिलं पंचांकडे, परंतु ओव्हर कंप्लीट होते. एक ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि एक ओव्हर समाप्ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन. तर नयनदादा पाटील यांच्या शुभस्ते शुभ सन्मान केला जाईल. 29 रन आतापर्यंत झालेत. हा शेवटचा बॉल, रनआउटची संधी, ही संधी गमावली. 30 रन झालेत आणि 31 रनचं टार्गेट असेल. चला टीम जय मल्हार फायटर आपण फिल्डिंगसाठी उतरा आणि नेक्स्ट मॅच
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते, ज्या जोडीने कालच्या दिवसापासून आपल्या अफलातून खेळीने टीम जय वागोबा 11 या टीमला सातत्याने वर्चस्वामध्ये ठेवलं. 30 रन झालेत. 31 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुहास कातकरी आणि त्याचबरोबर सूरज कातकरी दोन्ही मातब्बर खेळाडू. आजचा दिवस देखील त्यांनी गाजवला टीम जे वागोबा 11 या टीमसाठी. लक्ष थोडंसं छोटं आहे, परंतु खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर जीवनामध्ये कधीच कुठलं लक्ष छोटे किंवा मोठं नसतं. तुमचे प्रयत्न, तुमच्या आयुष्यातला विजय तेवढाच महत्त्वपूर्ण असतो तुमच्या उज्ज्वल आयुष्यासाठी. आणि सध्याच्या घडीला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 31 धावा पूर्ण करायच्यात. जय वागोबा 11 या टीमला 31 धावा रोखायच्यात. विजय प्राप्त करण्यासाठी टीम जय मल्हार फायटर या टीमला स्पेल नंबर 1 गोलंदाजीसाठी नितेश शर्माला इन्व्हाइट केलं. स्ट्रायकिंग एंडला सूरज. सकाळच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी या खेळाडूंनी साकारली. नितेश आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्याने बदलवली. एक फिल्डर फाईन लेग, एक फिल्डर डीप मिड विकेटला देखील त्यांनी तैनात केलाय. ओव्हर द विकेट फुल टॉस पद्धतीचा हा बॉल. षटकार देखील येतोय. अजूनही 25 रनची गरज येणार आहे. 23 बॉल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. आणखीन एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळते. सूरज नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना त्याच्या बॅटमधून एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होईल की काय. रनआउटची संधी होती, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानेल. 7 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. समोरच्या दिशेने फटका केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. बॉल जज करतील. फक्त एकाच धावेवर समाधान मानेल बॅट्समन शुभम. ओव्हर कंप्लीट होत. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 16 रन. अजूनही 15 रनची गरज. सोळा रन आतापर्यंत झालेत आणि अजूनही 15 रनची गरज. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. वागोबा 11 अजूनही 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्वरूप पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. या मोमेंटला क्लीन बोल्ड.
बॅट्समन सौरभ जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. टीमची धावसंख्या 21 रन. अजूनही 10 रनची गरज मॅच जिंकण्यासाठी. चला टीम श्री स्वामी समर्थ 11 आपण देखील तयार राहायचं आणि टीम जिम बॉईज आपण निर्णयाची अंमलबजावणी करा. कुलदीप दादा आणि जशी मॅच संपेल आपण मैदानाचा ताबा त्वरित घ्या. एक सिंगल पूर्ण केली. 1 रनच्या साह्याने धावसंख्या 22 रन. शेवटचे 3 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे परंतु झेल सोडला. रनआउटची संधी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. स्वरूप पाटील. स्टान्स बदलले. बेमिसाल स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय 4 रनसाठी. उत्तर देणारा हा पहिला सामना. कारण क्रिकेट असा खेळ आहे कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. चांगली फिल्डिंग नितेशच्या माध्यमातून फक्त एकाच धावेवर समाधान मानेल बॅट्समन. ओव्हर कंप्लीट होते. समीकरण येऊन टेपले. येणारे 12 बॉल आणि आता मात्र 2 रनची गरज. येणारे 12 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी टीम जय वाघोबा 11 या टीमला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी सुधीर पाटील यांच्या माध्यमातून. 11 बॉल आणि 2 रन. क्रिकेट असा खेळ आहे की एक बॉल मध्ये 6 रन देखील होतात परंतु कधी कधी 6 बॉल मध्ये एकही धाव होत नाही. याच खेळाचं नाव आहे क्रिकेट. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळला आणि मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला